फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो हा आज एक ब्लॉग नाही आहे, तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते, लाडू. तर आम्ही गव्हाचे लाडू बनवणार आहेत, मेथी डिंक भरपूर काय काय टाकून. सो एकदम हेल्दी. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते. आता सुरू करूया. तर आम्ही 2 किलोचे बनवणार आहेत, त्यामुळे गहू आहेत हे 2 किलो, गूळ 2 किलो आहे, पण एवढा यूज नाही होणार. 2 किलो हे आहे हलीम, बदाम, काजू, आणि हे आहेत मेथी दाणे, हे आहे डिंक, आणि हे आहे खजूर, खारीक, आणि हे विलायची आणि जायफळ, हे आहे खोबरं, आणि हे आहे तूप 2 किलो. सो चला पहिला आपण सगळ्यांना म्हणजे गहूला भाजून घेणार फक्त, आणि याला सगळ्याला मिक्सरमध्ये काढून हे पण भाजणार आहे, आणि हे पण मेथी दाणे पण भाजणार आहे, आणि डिंकाला तुपामध्ये तळून घेणार आहे. चला स्टार्ट करू. तर मी खारीकची बिया काढून घेते. आम्ही दरवेळेस तुटले तूप म्हणजे असे तुकडे केलेले आणतो, पण यावेळेस भेटलं. इकडं गहू भाजायला लावले, हलीम पण भाजून घेतलाय आणि मेथी पण भाजून घेतली आहे, आणि आता डिंक तुपामध्ये तळून घेणार आहे. आणि अजून माझं हेच चाललंय, काम वाढलं. तुझं तूप निघत नाही मला. गॅस बारीक आम्हाला खारीक कमी पडला होता, तो मी अजून 1 किलो घेऊन आले. खारीक म्हणजे आमची खारीक 2 किलो झालेले खारीक, आणि डिंक पण आणलेला आहे. एवढा नाही घेणार, थोडा घेणार आहे याच्यातला, कारण तो फ्राय करून एवढाच झाला. बघू उरू इकडे दे ताट. तर हे बघा, हा असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा, तुपामध्येच फ्राय करायचं आहे, आणि फक्त तेल बिल काही घ्यायचं नाही, डालडा बिलडा. म्हणजे तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकता, असं काय नाही ना. आम्ही पण आम्ही तूप घेतो. चला हे गहू आणि सगळं मिक्सरला बारीक करून घेते. आता बघा मम्मी काय करते. हे गहू आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तुम्ही चक्कीमधून पण करून आणू शकता, पण त्यांना आधी भाजून घ्यायचं व्यवस्थित लो गॅसवर. आता आम्ही त्यांना मिक्सरमध्ये, मम्मी जेव्हा मिक्सरमध्ये अशी पावडर बनेल तेव्हा मी पहिला ह्याला असं टाक. हे बघ ग कसं बघ ना, चेक केलं. आता लास्ट भांडाय झाला. आता गहू आमचं बारीक करून वरती एवढा जाऊ नका टाकू, आवाज येईल. काय बोल ना काहीतरी झालं. सो फ्रेंड्स, आता काय करते, हे हलीम आहे ते पण भाजून घेतले, आणि आता ते पण मिक्सर मध्ये आम्ही बारीक करून घेणार. इकडे दाखव. सो हे बघा, हलीमची पण अशी पावडर करून घ्यायची एकदम. आणि सगळं आम्ही टोपात टाकतो केली. सो आता हे मेथी दाणे आहेत ते पण आम्ही, ही पाव आहेत, अर्धा पाव. तुम्हाला जसं पण कडू आवडत असेल त्या हिशोबाने घेऊ शकता तुम्ही. आम्ही तर जास्त कडू बनण्यासाठी जास्त नाही बनणार, तरी पण हे बघा एवढे. त्यांची पण पावडर करून घेणार, त्यांची तर एकदम पावडर करून घेणार. काजू आहे त्याची पण मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतली, पण आम्ही दाखवायचं विसरलो. कशी येऊन मी काय माहिती. वा सो चला कशी बाई. आणि आता बदाम पण करून घेणार.
बदामची पेस्ट दाखवत. आणि आता हे बदाम आहेत त्यांची पण पावडर करणार आपण. आता बद झाला. आता तू काढ. आणि तू त्या पातेल्यात हात नको करू. सो गाईज आता आम्ही इथं बारीक करतोय विलायची, जायफळ आणि विलायची दोन्ही एकत्र करते मी. साली सकट विलायची. साली अडकणार नाही का? नाही अडकणार. कशाला सो गाईज इथं आम्ही आता हे खारीक पण सगळे अशी हे बघा अशी पावडर करून घ्यायची खारीकची. 2 किलो खारीक. आता हे काय करते? बघू शकता इथे सगळं बारीक करून झालं. आता मी इथं गुळ किसून घेते. सगळं बारीक करून झालंय हे बघू शकता. आणि इथं मम्मी डिंक अजून तळते. तो गाईज इथे याच्यात आता आम्ही गरम तूप टाकलं. बघू अजून त्याच्यात हे पण आम्ही घ्यायचंच विसरलो टेक तर. आणि आता तूप टाकून गरम गरमच पटापट आम्ही आता वळून घेतो. एवढे झालेत आमचे बघू शकता. चला आता सगळे वळतो पटापट कारण ते थंड झाले का वळत नाही. सो लाडू वगैरे आमचे बनवून झाले कधीच, म्हणजे भरपूर वेळ लागला. 3 वाजले पूर्ण व्हायला. आणि हे काय बोलतात त्याला, नंतर आम्ही जेवलो सगळं म्हणून टाईम झाला. 3:30 वाजलेले तर जेवायला. तर मी दाखवते तुम्हाला लाडू. बघा एवढे बनलेले आहेत. आता खुल्ले ठेवलेत. नंतर थोड्या वेळाने आम्ही डब्यामध्ये पॅक करू ठेवू. मग 1 महिना तरी हे व्यवस्थित राहतात. काहीच होणार नाही आणला. आणि खायला पण मस्त एकदम हेल्दी. आणि आता मला जायचं एक मेकअपसाठी बाहेर 5:30ला. तर आता ते पण मी सो इथे मी गेलेली मेकअपच्या ऑर्डरसाठी एका बिल्डिंगमध्ये. आणि मी तिथं शूट घ्यायचं विसरले होते. सो आता मी हे लाडू डब्यामध्ये ठेवते. सो आताच मी ऑर्डरवरून आले आणि बसली आहे. आणि आता पहिला लाडू भरून घेतले डब्यामध्ये. आणि आता सगळी बाकीची कामं करते. खूप काम आहे आज. अख्खा दिवस खूप दमली आहे. खूप फक्त काम केलं अख्खा दिवस. आणि मला खूप कंटाळा आला आता. नाही काय नाही. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि लाडूची रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.